हिरे माझा मिथवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे. एपिसोड उशिरा आला असला तरीसुद्धा या एपिसोडमध्ये जबरदस्त असं पाहायला मिळत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अनाऊन्समेंट होते की काही वेळातच या स्पर्धेला आता सुरुवात होणार आहे. कोणाला फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश होऊन घ्या, कारण अर्धा तासात आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत असंही सांगितलं जातं. तेच ईश्वरी आपले कपडे वगैरे चेंज करून घेते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही नीट होणार आहे. मग मग तर झालं ना, असंही आता सांगण्यात येतं. तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो, पण तुझा वटपौर्णिमेचा उपवास असल्यामुळे तुला आता काही खाल्लंच नाही आहे ना, तर भूक लागली का, मग मी आणून देतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की नको, मला काहीच नको. तेवढ्यातच सौदामिनी तिथे येते. सौदामिनी जेव्हा तिथे येते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असते की आता तुम्ही हरण्यासाठी तयारीत राहा, कारण तुमची लवकरच हार होणार आहे, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मुद्दामूनच ना इकडे आता ईश्वरीसुद्धा सौदामिनीला चांगलंच सुनावते आणि सौदामिनीला आता ती बोलत असते, मी तुमच्या कॉम्पिटिटरकडे लक्ष द्या, कारण काय आहे ना की ही स्पर्धा जी आहे ती खूप जास्त मनोरंजक होणार आहे. त्यामुळे तुमचे जे पार्टिसिपेट आहेत ना, त्यांच्यावरसुद्धा थोडंसं लक्ष असलं तर ते बरं होईल ना, असं देखील आता इकडे असणाऱ्या ईश्वरीने सौदामिनीला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणते की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्यासोबत पंगा घेणार असाल ना, तर ते कधीही साध्य होणार नाही आहे, कारण ही स्पर्धा तर आम्ही जिंकणार आहोत, हे देखील आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. त्यावर सौदामिनी तिला म्हणत असते की आता वेळ आली की सगळ्या काही गोष्टी समजतील, आता इतक्यात तरी तुम्हाला काहीच कळणार नाही, असं देखील सौदामिनी जी आहे ती सुद्धा बोलत असते. कारण सौदामिनीच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात, प्लॅनिंग सुरू असतात. त्यामुळेच ती आता अर्णव ईश्वरीला काही ना काही टोमणे मारून सुनावत असते. तेच ईश्वरीने सुद्धा तिला जबराट असं उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे आता सौदामिनी जी आहे ती शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र सौदामिनीच्या डोक्यामध्ये जे काही प्लॅनिंग सुरू असतं, त्या प्लॅनिंगने आता ती पूर्ण काम करणार असते. इकडे ती अर्णव ईश्वरीला तर बोलते आणि तिकडनं ती निघून जाते. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण तिथेच उभे असतात. तर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू ऑल ओके आहे ना, तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही माझी काळजी करू नका सर, मी ठीक आहे. पण अर्णवला ईश्वरीची काळजी यासाठी वाटत असते की ईश्वरीने ना सकाळपासनं एकतर काही खाल्लेलं नव्हतं आणि आता ही स्पर्धा आहे आणि थोड्याच वेळात ही स्पर्धा सुरू होणार असते. म्हणूनच मग आता त्याला वाटत असतं की हिने थोडं जर खाऊन घेतलं तर ते बरं पडेल ना. पण इकडे ईश्वरी काही केल्या ऐकत नसते. ती बोलत असते की नका काळजी करू, ही स्पर्धा काही झालं तरी जिंकायची आहेच, कारण विक फॅशन जे आहे ते काही झालं तरीसुद्धा त्याला आपल्याला वाचवायचं आहे. आपल्या आईची आठवण आहे आणि ती आईची आठवण आपल्याला जपायची आहे, हे देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीच्या बरोबरीला असतो. ईश्वरीच्या हातात हात देतो आणि तो म्हणत असतो की हो, मी आहे तुझ्यासोबत. ते सौदामिनी इकडे या देवसरेच्या कॅबिनमध्ये गेलेली असते आणि त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन ती आता त्याला सांगत असते की काही झालं तरीसुद्धा ना, आता त्यांना या स्पर्धेत तर भाग घेऊ दिला आहे, पण पुढचं काम आहे ना, मी सांगितलं आहे ना तसंच व्हायला हवं. कारण आहे ना, त्यांच्यासाठी असं काहीतरी रेसिपी द्या जेणेकरून त्यांना ती करताच येणार नाही आणि या स्पर्धेतून ती लोक बाद होतील. आता ही जबाबदारी तुमची आहे. प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ बनवायला द्या आणि त्यांना असा कोणता तरी कठीण पदार्थ बनवायला द्या जेणेकरून या स्पर्धेत ना ते बाद होतील, कारण ती सगळ्या काही गोष्टी जमणार नाही आणि पुढचं कसं मॅनेज करायचं आहे ते मी बघते, पण एवढं तरी काम करा, असं सौदामिनी देवसरीला सांगते. त्यावर देवसरीसुद्धा तिचं म्हणणं ऐकायला तयार होतो. तो म्हणत असतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही बोलताय ना तसं आम्ही करतो. त्यानंतर आता सौदामिनीने या सगळ्यामध्ये वल्लरीची मदत देखील घेतलेली असते. वल्लरी जरी इथे आलेली नसली तरीसुद्धा वल्लरी घरात बसून हे सगळं काही मॅनेज करत असते, कारण तिलाही वाटत असतं की काही झालं तरी या स्पर्धेमध्ये माझा मुलगा जिंकायला हवा आणि यासाठी तिचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सौदामिनीने देवसरीला सांगितलेलं असतं, म्हणूनच ना आता वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे त्याचं सगळं काही प्लॅनिंग देवसरीच्या डोक्यामध्ये सुरू असतं. वर सौदामिनीने
ईश्वरीने देवसरेला हे सुद्धा सांगितलेलं असतं की आकाश टेक्स्टाईल आणि त्याचसोबत आमचं जे सौदामिनी क्रिएशन आहे त्यांना एकदम इझी पदार्थ बनवायला द्या आणि सात्विक फॅशनला खूप जास्त कठीण असे पदार्थ बनवायला द्या असं देखील सांगितलेलं असतं. मग सौदामिनी आता तिकडनं बाहेर पडते आणि त्याच वेळेला आता सौदामिनी विचार करत असते की काही झालं ना तरी ही जी नम्रता आहे ना ती आपल्या उपयोगाची आहे, ती नक्कीच आपलं काम करेल, आपल्या बाजूने असेल. इकडे आकाश नम्रता हे आता तिकडे चहा कॉफी वगैरे घेत असतात आणि त्याच वेळेला त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तेच इकडे अर्णव ईश्वरीसुद्धा दुसऱ्या टेबलवर येऊन बसतात. अर्णव ईश्वरी जेव्हा तिथे येऊन बसलेले असतात ना तेव्हा मात्र आकाशचं लक्ष जातं. आकाश लांबूनच बघतो अर्णव आणि ईश्वरी आलेले आहेत आणि म्हणूनच मग आता तो देखील त्यांच्याशी बोलायला तिथे जातो. तो नम्रताला बोलतसुद्धा नाही की मी येतो करून. मग आता ईश्वरी अर्णवसोबत तो बोलत असतो. ऑल ओके ना, काय झालं होतं येताना? तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की राहू दे भाऊजी, खूप सारे प्रॉब्लेम्स झाले पण आता आपल्याला या स्पर्धेकडे कॉन्सन्ट्रेट करणं तितकंच गरजेचं आहे. त्यावर आता इकडे ईश्वरीला सुद्धा तो म्हणत असतो की ऑल ओके आहे ना, बाकी काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हाच ना आता अर्णव जो आहे तो आता म्हणू लागतो की हो, फक्त ना हिचा उपवास आहे आणि हिने काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे. का, काय झालं आहे, का खाल्लं नाही आहे काही? त्याचबरोबर आता ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की माझाच उपवास आहे भाऊजी, मी उपवासाला असं काही नको, फ्रूट्स तरी खाऊन घे असं आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो. पण ईश्वरी फ्रूट्सही खायला तयार नसते. ती म्हणत असते की मला नको हे फ्रूट्स वगैरे. तेव्हाच ना इकडे आकाश ऐकत नाही. तो म्हणतो निदान कॉफी किंवा चहा तरी घ्या. मग आता ईश्वरीसाठी चहा आणि त्याचबरोबर अर्णवसाठी कॉफी त्याने आणलेली असते. तेच नम्रता हे सगळं लांबून बघत असते. नम्रताला खूप जास्त राग येत असतो. नम्रता विचार करते की या आकाशचं काय करायचं, सारखं जिजू आणि ह्या इशूच्याच मागे मागे जात असतो. ह्याला स्वतःचा काही आहे की नाही, फक्त ह्यांच्याच मागे जायचं, ह्यांचाच विचार करायचा. एकदा तरी माझ्याशी बोललाय का या सगळ्या संदर्भात असाही ती विचार करत असते. पण या सगळ्यामध्ये नम्रताच्या मनात एकच निर्णय असतो की ईश्वरीला या सगळ्यामध्ये हरवायचं. त्याचबरोबर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीसाठी चहा तर अर्णवसाठी तरी कॉफी आणलेली असते आणि तो आता म्हणत असतो की तुम्ही जरा हे घेऊया. पण आता ईश्वरी म्हणत असते की भाऊजी मला नको हो चहा कॉफी, उपवासाला चहा कॉफी नकोच असतं मला. मग आता अर्णव म्हणतो की त्याने कॉफी माझ्यासाठी आणली आणि चहा तुझ्यासाठी, तेवढा तरी आता घे म्हणजे तुला थोडं बरं वाटेल असंही आता अर्णव ईश्वरीला सांगतो. मग ईश्वरी चहा घ्यायला तयार होते पण तिला आधी चहा घ्यायच्या आधी थोडंसं का होईना पाणी प्यायचं असतं म्हणून ती आता आकाशला पाणी आणायला सांगते. नम्रता हे सगळं बघत असते. नम्रताला खूप जास्त राग येत असतो. नम्रता विचार करत असते की या आकाशला सुद्धा यांच्या मागे मागे इतकं जायची गरज काय आहे आणि नाही त्यावेळेला आई तर माझ्या सपोर्टला असतात, तर आज आईसुद्धा कशा काय आल्या नाही हा विचारच ना इकडे असणारी नम्रता करत असते. नम्रता जेव्हा हा सगळा काही विचार करते ना तेव्हा इकडे ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव हे आता आकाशसोबत चहा कॉफी एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती आता अर्णवला म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, मी या स्पर्धेत असताना ना नको टेन्शन घेऊ, कारण काही झालं तरी ही स्पर्धा जिंकायची आहे आणि आपल्याला 100 कोटी एवढी रक्कम जी आहे ती जमा करून त्या सौदामिनीला द्यायची आहे. कारण सौदामिनीसोबत ओपन चॅलेंज ठेवलं होतं. तेच नम्रताला आता एक व्हॉईस रेकॉर्डिंग आलेली असते जी वल्लरीची असते. नम्रता आता ती व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात करते. नम्रता आता ती रेकॉर्डिंग ऐकते. त्यामध्ये वल्लरीने सांगितलेलं असलं की मी जरी आलेली नसली तरीसुद्धा मी माझी काही माणसं कामाला लावलीत आणि तुलासुद्धा एक काम करायचं आहे. तुला जर स्वतःचा मान सन्मान जपायचा असेल, तुझी जागा ह्या घरात निर्माण करायची असेल तर या स्पर्धेत तुला ईश्वरीला हरवावं लागणार आहे आणि त्यासाठी तुझ्याकडे एक ड्रॉप येईल. तो ड्रॉप आहे ना ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये घालायचा आहे. मग ईश्वरीला काहीच दिसणार नाही आणि ईश्वरी ही स्पर्धा काही जिंकू शकणार नाही असं देखील आता नम्रताला सांगितलेलं असतं. त्यामुळेच नम्रता जेव्हा ही रेकॉर्डिंग ऐकते ना तेव्हा नम्रताला ईश्वरीसोबत आधी जेव्हा लग्नाच्या आधी जे क्षण घालवलेले होते ते सगळे काही आठवू लागतात. मग ईश्वरी आणि त्याचबरोबर ती लग्नाआधी किती एन्जॉय करायचे हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं आणि आज त्याच नम्रताला ईश्वरीच्या विरोधात जाऊन ईश्वरीसोबत कटकारस्थानं करावी लागणार असतात. ती आता ते सगळे क्षण आठवते तेव्हा विचार करत असते की नाही, ईशू आणि माझं किती चांगला बॉन्ड आहे आणि हे सगळं नाही. मग नंतर ना तिच्या लक्षात येतं की
काही झालं तरी या सगळ्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणारच आहेत, कारण जर आपण नाही केलं तर त्या घरात आपल्याला काहीच मान सन्मान मिळणार नाही. सगळीजणं फक्त इशू करत फिरतात. ही जर स्पर्धा मी जिंकली तर मला नक्कीच त्या घरामध्ये ना मान सन्मान भेटेल आणि त्याचसाठी इशूच्या डोळ्यात ड्रॉप घालायला लागला तरीही चालेल, असाही विचार आता नम्रता करत असते. मग त्यावेळेला तिला वल्लरीचं बोलणं किचनमधलं सुद्धा आठवतं. तेव्हासुद्धा वल्लरीने सांगितलेलं होतं की बघ, या घरात तुला स्वतःची जागा निर्माण करायची असेल तर या सगळ्यांच्या मनात घर करावं लागेल आणि त्याचसाठी ही स्पर्धा जिंकावी लागेल. ही स्पर्धा जर तू जिंकलीस ना तर घरातले सगळेच जण तुझ्या मागे पुढे करतील. मग आता इकडे असणारी नम्रता त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. नम्रताने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरीसुद्धा आपण हेच करायचं, कारण इशूला जरी आपण या स्पर्धेमध्ये पात्र नाही ठेवलं तर आपण पुढे जाऊन ही स्पर्धा जिंकू शकतो आणि घरातसुद्धा आपलं कौतुक होईल, असाही विचारणा इथे असणारी नम्रता आता करत असते. नम्रता जेव्हा हा सगळा काही विचार करते तेव्हा तिचं लक्ष बरोबर आकाश, ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णवकडे असतं. इकडे आता त्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात आणि त्याच वेळेला ईश्वरीना चहासुद्धा अजून पियालेली नसते. म्हणजेच ना इकडे आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जो वेटर आहे तिथे तिथला आधीच काम दिलेलं असतं आणि त्याच्याबरोबर त्याच्यासोबत एक ड्रॉपही दिलेला असतो आणि पाण्याची बॉटल आणि त्याचसोबत एका टिश्यूवर इंदोरी पोहे असं लिहिलेलं असतं आणि त्याला ही जबाबदारी दिलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की ती बॉटल त्या नम्रता बसली आहे ना, म्हणजेच ऑरेंज कलरची साडी नेसलेली मुलगी तिच्यासमोर नेऊन ठेवायला. मग आता तो वेटर येतो, आजूबाजूला पाहतो की नम्रताच्या टेबलवर कोणीच नाही आहे. मग तो ना 2 बॉटल आणि त्याचसोबत आता जे लिक्विड टाकायचं असतं ड्रॉप म्हणजेच डोळ्यामध्ये ईश्वरीच्या, ती बॉटलसुद्धा तिथे ठेवलेली असते आणि एक टिश्यू पेपर. मग आता नम्रता त्या वेटरकडे बघत असते आणि तेव्हाच ना नम्रता त्या वेटरकडे बघते तेव्हा तिला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मग तेव्हा त्या टिश्यू पेपरवर लिहिलेलं जे असतं इंदोरी पोहे ते तिला दिसतं आणि त्याचसोबत तो ड्रॉप. मग आता ती विचार करते हाच ड्रॉप ईश्वरीच्या डोळ्यामध्ये घालायचा आहे बहुतेक, पण तेव्हा ना ती घाबरलेली असते कारण नम्रताने अशी कट कारस्थानं याआधी कधीच केलेली नव्हती, जी आता वल्लरीमुळे तिला करायला लागणार असतात. पण तिला आता हे सगळं करताना जरा देखील लाज वाटत नव्हती की आपण आपल्या बहिणीच्या बाबतीत असं काही करतोय. आता इंदोरी पोहे यावर अशासाठी लिहिलेलं होतं कारण तिला हा सोपा पदार्थ करण्यासाठी पूर्ण आधीच हिंट देऊन ठेवलेली होती. तर दुसरीकडे मात्र आता ती ड्रॉपची बॉटल हातामध्ये घेते. तेच आता ईश्वरी जे आहे ती अर्णवसोबत तिथेच बोलत असते. ते आता ईश्वरीला जायचं असतं म्हणून ईश्वरी म्हणत असते की मी 2च मिनिटात येते. तेव्हाच ना ईश्वरी उठून जाते, पण तेव्हा ईश्वरीला अचानक गरगरल्यासारखं होतं कारण एकतर ईश्वरीने काही खाल्लेलं नाही आहे. मग आता ईश्वरी जेव्हा गरगरल्यासारखं करते ना तेव्हा ती आता तिथेच पडत असते. तेवढ्यातच अर्णवचं आकाशचं लक्ष जातं. अर्णव, आकाश लगेचच ईश्वरीकडे जाऊन उभे राहतात आणि तिला सावरायचा प्रयत्न करत असतात. जेव्हा आता ते तिला सावरत असतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला अर्णव बोलत असतो की काय झालं मिस इंदौर, आहेस ना ओके आहेस का? तेव्हाच ती म्हणत असते की हो. मग आता ईश्वरी ही अशी पडली आहे, त्या संधीचं सोनं नम्रताने करायचं ठरवलेलं होतं. म्हणूनच मग आता नम्रता ईश्वरीला चक्कर येऊन पडलेलं बघते. मग तो ड्रॉप्स दिलेला असतो ना तो सगळा आपल्या बॅगेमध्ये वगैरे भरते, तो टिश्यूसुद्धा ठेवते कारण तिला ही संधी चांगली दिसत असते की ईश्वरीला रेस्टरूममध्ये न्यायचं आणि आपण आपलं काम वाजवायचं, हे तर तिने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना मग आता ती लगेच अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणत असते की त्या जिजू, मी ना आपल्या इशूला घेऊन जाते रेस्टरूममध्ये, थोडा आराम करू दे म्हणजे तिला बरं वाटेल. मग आता इशू नम्रताच्या हाताला धरून ती आता तिच्याबरोबर रूममध्ये जाते. दोघीही जणी गेल्यानंतर इकडे आता वाटत असतं की खरंच ना नम्रता किती काळजी घेते, पण नम्रताची ही काळजी घेण्यामागे उद्दिष्ट हे वेगळंच असतं. तेच आता अर्णव आणि आकाश तिथेच थांबलेले असतात कारण आता नम्रताने सांगितलेलं असतं ना तिला रेस्टरूममध्ये जाऊन थोडा आराम करू दे म्हणजे बरं वाटेल. मग आता नम्रताच गेली म्हटल्यावर ही लोकं मागे काही जात नाही. तेच दुसरीकडे आता ईश्वरीला आता नम्रता आणून त्या रूममध्ये बसवते. त्याचबरोबर तिथे एक छोटासा असा फॅन असतो जो मिनी असतो पोर्टेबल, आणि त्या पोर्टेबल फॅनमधूनच आता काम वाचवायचं नम्रताने ठरवलेलं असतं. ईश्वरीला जेव्हा रूममध्ये आणून बसवलं जातं तेव्हा ईश्वरी सांगत असते की मला खूपच जास्त कसं तरी होतं आहे, एकदमच ना कंजेस्टेड वाटतंय, काय झालं आहे काहीच कळत नाही आहे, एकदम असं गुदमरल्यासारखं होतं आहे. त्याच संधीचं सोनं इकडे आता ही जी नम्रता आहे ती घेत असते. नम्रताला तो पोर्टेबल फॅन दिसतो जो ओपन करायचा असतो, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी वगैरे टाकू शकतो. मग आता त्या पोर्टेबल फॅनचं वरचं झाकण जे उघडते आणि त्यामध्ये तिला आता लिक्विड टाकायचं असतं, जे लिक्विडने खरं तर
ईश्वरीची दृष्टी थोड्या वेळासाठी का होईना जाणार असते आणि तिच्या डोळ्याभोवती जर ब्लर आलं तर नक्कीच ही स्पर्धा ती हरणार हे सुद्धा नम्रताला माहिती होतं. म्हणूनच नम्रताने हे सगळं करायचं ठरवलं होतं. नम्रता आता कोण येतंय की नाही रूममध्ये हे बघत असते आणि ईश्वरीचं लक्ष नाही आहे तोपर्यंत त्या पोर्टेबल फॅनमध्ये ना थोडंसं ते औषध मिक्स करते, जेणेकरून ज्या फॅनमधनं हवा निघेल ना ते हवा निघाल्यानंतर त्या फॅनमधलं जे काही पाणी आहे, जे काही ड्रॉप आहे ते अचानकपणे ईश्वरीच्या डोळ्यात जातील आणि त्यानंतर थोड्या वेळाने का होईना ईश्वरीची दृष्टी जाईल. हाच प्लॅन नम्रताचा असतो. त्यामुळेच आता नम्रताने हे तर काम केलेलं असतं. त्यावेळेला नम्रता ईश्वरीला म्हणत असते की थांब, मी तुला हवा देते आणि असं बोलून तिने आता तो पोर्टेबल फॅन आपल्या हातात धरलेला असतो आणि आपल्या हातात धरून तो आता इशूसमोर ते ठेवते. इशूसमोरची पती आता ठेवते ना तेव्हा इशूला म्हणते की इशू फक्त तू त्या फॅनकडे बघ, म्हणजे तुला जरा बरं वाटेल हवा आल्यावर. मग आता ईशूसुद्धा नम्रताचं ऐकून त्या फॅनकडे बघत असते. आता ईश्वरी नम्रताचं ऐकून त्या फॅनकडे एकटक बघत असते. तिला काहीच माहीत नसते की त्या फॅनमध्ये काही आहे ते. मग आता फॅनमधनं जी हवा येत असते ना त्याच्यातून ड्रॉप बाहेर पडत असतो आणि तो ईश्वरीच्या डोळ्यामध्ये जातो. हे सगळं बघून सौदामिनीला खूप जास्त आनंद होत असतो, कारण सौदामिनीने डाव साधलेला असतो ना. जे काही सौदामिनीला हवं असतं ते अखेरीस फायनली झालेलं असतं आणि या सगळ्या काही गोष्टी बघूनच ना आता आनंद होत असतो सौदामिनीला आणि त्यामुळे सौदामिनी खूप जास्त अशी खुश असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीला थोडं का होईना थोडा आराम भेटतो, कारण आता ती हवा तर लागलेली असते पण तिला हे कळत नसतं की तिच्या डोळ्यात ना आता ड्रॉप गेला आहे ते. पण इकडे जी नम्रता असते ती खुश झालेली असते, कारण तिने थोडं का होईना आता काम केलेलं होतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता झाल्यानंतर इकडे आता या सगळ्या गोष्टी पाहायला भेटत असतात. तर इकडे ईश्वरी तेव्हा आराम करत असते. ईश्वरी जेव्हा आराम करते ना तेव्हा मात्र आता नम्रता तिच्याकडे पाहत असते. तिला आता बरं वाटत असतं आणि मग काय इकडे आता नम्रताचं काम होतं म्हणून नम्रता काम करते आणि लगेचच तिकडनं आता बाहेर जाते. मग तिचं लक्ष असतं सौदामिनीकडे. सौदामिनी तिच्याकडे बघत असते. सौदामिनी जेव्हा तिच्याकडे बघते ना तेव्हा आता सौदामिनीकडे ती बघून काहीच बोलत नाही. पण आता हे सगळ्यांचे टीमअप आहेत आणि एकत्र काम करतायत हे मात्र नम्रताला माहिती असतं. त्यामुळे नम्रता काहीच बोलत नाही आणि तिकडनं तिचं काम झाल्यानंतर ती कसंबसं त्या ईश्वरीचा डोळा लागतो तेव्हा कडनं निघून जाते. सौदामिनी तिच्याकडे बघत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नम्रता हिला आता खूप जास्त आनंद मनातून तर झालेला असतो, कारण तिने इथे आता एक मोठं आणि महत्त्वाचं काम केलेलं असतं, जे म्हणजे ईश्वरीची दृष्टी घालवण्याचं. आता या स्पर्धेत तीच बाजी मारणार हे तर तिचं आता फिक्स झालेलं असतं. हे मनोमन तिला आता कळून चुकलेलं होतं. तेच आता इकडे सौदामिनी ईश्वरी झोपलेली आहे हे बघून खूप जास्त खुश असते, कारण तिला आता वाटतं की चला फायनली आपण जे ठरवलं होतं ते अशा पद्धतीने सक्सेस झालेलं आहे. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीचा डोळा लागलेला होता तोपर्यंत तिकडे आता अर्णव येतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदौर ठीक तर आहेस ना. तेव्हाच आता ईश्वरीला जाग येते. ईश्वरीला जशी जाग येते ना तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणत असते की हो मी ठीक आहे. मग आता अर्णव बोलत असतो की काय झाले, ओके आहेस ना, नाहीतर आपण अरेंज करूया काहीतरी. पण तेव्हाच ना ती म्हणत असते की नको नको काहीच गरज नाही आहे, ओके आहे मी, असं बोलून ती आता अर्णवला शांत करत असते. तेच आता अनाऊन्समेंट होते की लवकरच ना आता स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होणार आहे असं म्हटल्यानंतर ईश्वरीसुद्धा पटकनी तयार होते, कारण आता स्पर्धेसाठी तिला पटकन जायचं असतं. तेच आता अर्णव म्हणत असतो की बघ जमणार असेल तर सांग. पण ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर आपल्याला ही स्पर्धा काही झालं तरी जिंकायचे, कारण याआधी आपण बऱ्याच अडचणीतून बाहेर पडलेलो आहोत. मग आता किती आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स आले, त्या प्रॉब्लेम्सना आपण सोल्युशन तर काढलंच ना. मग आता आपण मागे हटायचं नाही. काही झालं तरी आपण सामोरं जायचं ह्या सगळ्याला, असं देखील आता ठरलेलं असतं. आणि तेव्हाच ना ईश्वरी अर्णवला सपोर्ट करत असते आणि ईश्वरी जेव्हा अर्णवला सपोर्ट करते तेव्हा आता अर्णवही तिच्या साथीने हातात हात धरून आता बाहेर जायला निघतो, कारण त्यांनी आता हे सगळं काही प्लॅनिंग एकदम व्यवस्थितपणे केलेलं होतं.
अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ते दोघंही जण आता बाहेर जायला निघत असतात. ईश्वरीला आपल्या सासूचीच म्हणजेच सात्विक पॅशन जे आहे ते आता वाचवायचं होतं आणि यासाठी ती काही करायला तयार होती. आकाशपातळ एक करायला सुद्धा तयार होती आणि आता ह्या स्पर्धेसाठी जरी काही बनवायला आलं तरी ते माझ्यासाठी सोपं असेल असं बोलून ती आता अर्णवला का होईना थोडासा आधार देत असते. कारण ईश्वरीसाठी ह्या सगळ्या गोष्टी सोप्याच यासाठी असणार आहेत कारण ईश्वरीला सगळेच पदार्थ बनवायला येतात. तेच आता चवीचा नवा अंदाज ह्या आता स्पर्धेला सुरुवात होते. पहिली थीम असते ही. मग आता या थीममध्ये प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ देणार असतात. इथे 4-5 टीम्स असतात आणि त्यामध्ये हा खेळ खेळला जाणार असतो. प्रत्येकाला देण्यात येणारे वेगवेगळे पदार्थ हे आता कोणाला काय बनवायचं आहे याबद्दल सांगितलं जातं. त्यामध्ये नम्रताला एकदमच सोपे असे तिचे इंदोरी पोहेच बनवायचे असतात जे की नम्रतासाठी तिचं एक हात का मेल म्हणतात नाही का तसं काही असतं. मग तेच आता इशूला फ्युजन वडापाव बनवायला दिलेला असतो. असेच प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ बनवायला दिलेले असतात आणि त्याचसोबत या ह्याच्यामध्ये एक अट अशी असते की ह्या पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा तासाची मुदत देण्यात येणार आहे. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला हे पदार्थ बनवायचे आहेत. त्याचबरोबर हे पदार्थ बनवायला जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य तुम्ही स्वतः नाही आणू शकत. तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या माणसाला सांगू शकता आणि त्यांना साहित्य जेव्हा आता आणून दिलं जाईल तेव्हा तेच सांगितलेल्या साहित्यामधून तुम्हाला तो तुमचा पदार्थ बनवायचा आहे हेही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता नम्रता आकाशला तयार करत असते. तेच आता इकडे दुसरीकडे आता सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ईश्वरीसुद्धा अर्णवला सांगत असते की अर्णव सर मी सांगेन तेवढं सगळं काही घेऊन या. तेच आता त्यांना 2 मिनिटाची मुदत दिली जाते. त्या 2 मिनिटात तुम्हाला सामानही आणायचं आहे. तेव्हाच ईश्वरी अर्णवला वडापावसाठी जे काही साहित्य लागणार असतं त्याबद्दल सांगते. म्हणजेच वडापावसाठी जे जे सामान लागणार आहे म्हणजेच कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण ते सगळं काही ती आता यादी करून सांगत असते. त्याचबरोबर आता ह्या 2 मिनिटांमध्ये सामानसुद्धा आणायचं असतं. मग आता ईश्वरीने सांगितल्यामुळे अर्णव पटकनच जातो आणि तिकडनं ते सगळं काही सामान घ्यायला तो निघतो. मग आता तो एक एक करून ते सामान त्या बास्केटमध्ये टाकत असतो. जेव्हा तो ते सामान बास्केटमध्ये टाकतो ना तेव्हा आता तिकडे तो बघत असतो. मग ईश्वरीसुद्धा आता त्याला म्हणत असते की अर्णव सर पटकन लवकरात लवकर भरा. मग आता इकडे नम्रतासुद्धा आकाशला सांगत असते. आकाशही पटापट सगळं काही पॅक करत असतो. मग इकडे आता हे सगळं काही बाहेरून ना जे बघणारे असतात त्यांना मात्र आनंद होत असतो. खास करून ना इकडे अंजली आणि मामाला एवढी वेळ भरत आलेली असते. तेच ईश्वरी अर्णवला ओरडून सांगत असते की हे राहिले ते राहिले. मग आता अर्णव ते सगळं सामान घेतो. पण या सगळ्यामध्ये ना अर्णवने एक मात्र मोठी चूक केलेली असते. अर्णवने तर आता हे सगळं काही सामान तर घेतलेलं असतं पण त्यामध्ये ना एक मोठी चूक जी आहे ती अशी केलेली असते ज्यामध्ये बेसनचं पीठ न घेता सत्तूचा आटा घेतलेला असतो आणि त्यामुळेच ना ईश्वरीने हे सगळं बघितलेलं असतं. जेव्हा अर्णव सामान घेऊन येतो तेव्हा ईश्वरी ते सगळं सामान बघत असते. त्यामध्ये बाकी सगळं सामान अर्णवने आणलेलं असतं पण बेसन आणलेलं नसतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही बेसन तर आणलेलंच नाही आहे. अर्णव म्हणत असतो की आणलंय ना बेसन बघ ना म्हणजे तुला समजेल. मग आता अर्णवला ईश्वरीला म्हणत असतो की अगं आणलं हे बघ. मग ते आता ईश्वरी म्हणते की सत्तू का आटा आहे हे सत्तू आटा नको आहे आपल्याला बेसन हवं आहे पटकन आणा. मग अर्णव म्हणतो की फ्युजन वडापाव बनवायचा आहे ना चालतंय सत्तूचा आटा. पण ईश्वरी म्हणते की सत्तूच्या आटामध्ये नाही होणार आहे अर्णव सर थोडं समजा ना प्लीज दुसरा आणा असं देखील आता ती म्हणत असते. पण अर्णव आता काही ऐकत नसतो. तोपर्यंत आता वेळही संपलेली असते आणि जेव्हा आता वेळही संपते ना तेव्हा मात्र आता अर्णवला तर आता टेन्शनच येतं. ईश्वरीला पण टेन्शन येतं कारण सत्तूच्या आट्यामध्ये तिला बनवायचं अर्णवला काही नाही आहे. पण हे कसं मॅनेज करायचं हे मोठं टेन्शन ईश्वरीच्या समोर असतं. मग आता तोपर्यंत टाईम्स अपसुद्धा झालेला असतो जेणेकरून अर्णव परत चेंज करायला सुद्धा जाऊ शकत नसतो. मग आता टेन्शन येतं म्हणजे आता काय करावं हे समजत नसतं. मग आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर काय विचार केलाय काय यार तुम्ही पण अर्णव सर काहीतरी करायचं होतं ना. तेच आता इकडे अर्णव आणि इकडे जी काही ईश्वरीची आता धांदल उडालेली असते ना त्यामुळेच ना आता टेन्शन येत असतं. तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की तुम्हाला हे पदार्थ तर दिलेले आहेत आता तुमच्या हातात आहेत
आहेत, तुम्हाला अर्धा तास आहेत हे पदार्थ बनवायला, चला मग आता सुरुवात करा. तेच ईश्वरी आता बनवायला तर घेत असते. तेच आता ईश्वरीला लई त्रास होऊ लागतो, कारण ईश्वरीला पुढ्यात काय ना ते दिसत नसतं. तिची दृष्टी आता जात असते, त्यामुळे तिला काहीच समजत नसतं. इथे परीक्षक बसलेले असतात, ते मार्क देत असतात. तेवढ्यातच अर्णवचं लक्ष जातं की ईश्वरीला काहीतरी होतोय. ईश्वरीचा ना हातसुद्धा काम करत नसतो, कारण दिसत नसतं. त्यामुळे ईश्वरी गरम हात डायरेक्ट कढईमध्ये टाकणार असते गरम तेलामध्ये. तेच अर्णव धावत जाऊन ईश्वरीचा हात पकडतो आणि मिस इंदौर असं म्हणतो. त्यावर ईश्वरी आणि त्याबरोबर स्पर्धासुद्धा थांबवली जाते. डॉक्टरांना बोलवलं जातं. तर डॉक्टरांना ईश्वरी म्हणत असते की मला काही दिसत नाही आहे. मग तेव्हाच ना ती देवसरे असतात, ते म्हणतात की जर तुम्हाला काही दिसत नसेल ना, तर आपण जी स्पर्धा आहे ना ती थांबवूया, आपण ही स्पर्धा कंटिन्यू नाही करू शकत आहे, असं देखील आता सांगितलं जातं. पण ईश्वरी काही माघार घ्यायला तयार नसते. ईश्वरीने सरळ सांगितलेलं असतं की सॉरी, पण या स्पर्धेतून मी माघार होणार नाही आहे, कारण ही स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. तेच ईश्वरीने तिचा निर्णय सांगितल्यामुळे ना आता सगळीजणं चकित होत असतात की ईश्वरी हे सगळं काही कसं करेल. पण आता ईश्वरी स्वतःच्या डोळ्याने दिसत नसलं तरी या स्पर्धेतून माघार घ्यायला तयार नसते, म्हणून अर्णव मात्र तिच्या सपोर्टने असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.